जय महाकाल भावांनो वेलकम टू माय न्यू ब्लॉग। काहीच तुम्हाला माहिती आहे का, सकाळी सकाळी ना आता आपल्याला ही बसंती जी आहे आपल्याला ही बसंती सरांच्या घरी लावायची आहे आणि सरांची जी दुसरी बसंती आहे रेडवाली ती आपल्याला घेऊन यायची आता। आणि त्याच्यात हे सिलेंडर आणि त्यानंतर हे सिलेंडर एवढे फायर एक्सटिंग्विशर आपल्याला डिलिव्हरी करायची आहे। तर आता पहिले जाऊ थंडीची मजा घेत थंडी तर लय खतरनाक आहे गाईस। तर गाईज फायनली आपण सरांची पसंती घेतली दुसरी आणि आपण निघालेलो आता आपल्या ऑफिसच्या प्रवासाला। कारण आता ऑफिसला जाऊन आपण म्हणजे आपलं गोडाऊन म्हणा ऑफिस म्हणा दोन्ही एकच झालं। ते तिथे जाऊन आपल्याला 2 कंपन्यांची फायर एक्सटिंग्विशर घ्यायचे, ते लोड करू या बसंतीमध्ये सरांची जी बसंती तिच्यात। आणि त्यानंतर मग आपण तिची डिलिव्हरी करून आपलं कालचं जे अर्धवट काम बाकी होतं म्हणजे जिथं आपण मेंटेनन्स वगैरे करून आलो तर तिथं बरेचसे काही फायर एक्सटिंग्विशर गाईज एमटी होते। तर आपल्याला आज ते पण कलेक्ट करायचे नाही का, म्हणजे आता डिलिव्हरी करत जाऊ आणि कलेक्ट करत येऊ। तर गाईज आपण आता आहे ना गोडाऊनला आलेलो आहे आणि गोडाऊनला येऊन गाईज आता हे बघा इथले फायर एक्सटिंग्विशर होते आणि इथले होते हे आपण सरांच्या बसंतीमध्ये लोड केले। तुम्हाला दाखवतो पाठीमागं आपण ॲक्च्युली कमी ठेवलेले कारण काय जास्त लोड नाही घ्यायला पाहिजे, पाठीमागं ठेवले आणि सेंटरला जास्त सिलेंडर ठेवले आपण। हे बघा दिसले गाईज इथं आणि इथं ओके। तर गाईज चला आता आपण निघू आपल्या प्रवासाला, कारण सर्वात पहिले जायचं आंबडला मग जाऊ सातपूरला। फायनली आता आपण आलेलो आहे कंपनीमध्ये। हे बघा हे फायर एक्सटिंग्विशर आहे, हे आपण आता इथं डिलिव्हरी करणार आहे आणि त्याच्यात आपल्याकडे चलन नंबर नाही। गाईज आता आपण ज्या कंपनीत गेलो होतो ना पहिले काय सिक्युरिटी काय ती मला काही कळत नाही। कारण विषय असा झाला गाईज का नेमकं आहे ना तिथं म्हणजे आपण आपलं जे दुसरं म्हणजे त्यांचं जे चलन होतं फायर एक्सटिंग्विशरचं ते चलन नेमकं आहे ना आपण आपल्या दुसऱ्या बसंतीमध्ये विसरलेलं आहे आणि बसंती गेलेली कामासाठी। तर भाऊ ऐकायलाच तयार नाही डायरेक्ट। म्हणलो ठीक आहे बाबा जातो म्हटलं स्टोरवालेकडून घेऊन येतो। मग त्याला दिलं तेव्हा शांत बसला। जाऊ द्या गाईज जाऊ आता आपण सातपूरला नाही का। आता आपल्याला जेवढे पण फायर एक्सटिंग्विशर कलेक्ट करायचे होते ते सगळे आपण आता फायर एक्सटिंग्विशर कलेक्ट केलेले आहे आणि आता आपण निघालोय आपल्या गोडाऊनच्या प्रवासाला नाही का। गोडाऊनला जाऊ आणि सगळे फायर एक्सटिंग्विशर उतरून ठेवू पहिले आणि त्यानंतर डिसिजन घेऊ काय करायचंय आणि कुठं जायचं आपल्याला। ओके आत्ताशी गाईज आपण आलेलो आहे गोडाऊनला आणि आता हे बघा एवढे फायर एक्सटिंग्विशर पडलेले आपल्याला हे आणि हे। त्यानंतर आता हे सगळे रिफिलिंग करायचे आणि प्लस त्याच्यात हे 2 जे आहे हा एक आणि हा आपल्याला पेंटिंग पण करायचं आहे। तर घेऊ पटापट करून 2 ते 3 वाजेपर्यंत, म्हणजे मग सरांना आजच देऊन टाकू म्हणजे सरांना उद्या आपल्या काही यायची जरूरत नाही पडणार। गाईस कसा वाटतोय सिलेंडर फक्त तेवढं सांगा मला। हा हे बघा आता मस्त याला पेंट वगैरे दिलेला आहे आपण। खतरनाक विषय का नाही, फुल डायरेक्ट बॉडी स्टिकर वगैरे एकदम नाही का एकदम व्यवस्थित झाले आणि त्यानंतर हे फायर एक्सटिंग्विशर पण बनून झाले। आता आपण सरांच्या बसंतीमध्ये लोड करू आणि सरांच्या इथं गाडी पण लावून देऊ ही आणि ते सिलेंडर पण देऊन टाकू। आता आपण आहे ना हे सगळे लोड करून घेतलेले फायर एक्सटिंग्विशर आहे बघा। हा इथं एक आहे, हे एक म्हणतो हे किती आहे 5 आहे आणि त्यानंतर जो पेंट केलेला आहे वल्ला तर नाही आहे बट आपण आहे ना ज्या साईडने त्याला बॉडी स्टिकर लावलेलं आहे ना त्या साईडने तो फायर एक्सटिंग्विशर असं ठेवलं आहे म्हणजे जेणेकरून नॉर्मली कुठं तरी असेल ना वल्ला आपल्या हाताला तर नाही लागलं वल्ला पण जिथं वल्ला असेल ना कलर म्हणजे तो खाली लागणार नाही का गाडीत। तर चला आता जाऊ द्यायला सरांकडे।
लॉक खोलो. फायनली गाईज आजचा आपला जो टार्गेट होता तो पूर्ण झालेला आहे. तुमचा भाऊ आत्ताशी आलेला आहे घरी. टाइम झालेला आहे 5 वाजले. आत्ताशी आपण जेवण करणार आहे, विचार करा. तर गाईज चला मी आता जातो, मस्त जेवण करतो आणि थोडा आराम करतो. आणि आय होप की आजचा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला, जय महाकाल.